नमस्कार मित्रांनो, मॅथ संगर या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित प्रकरण दुसरं वास्तव संख्या। अगदी सिंपल अशा ट्रिक की ज्या यूज करून आपण पूर्ण प्रकरण लक्षात ठेवू शकतो। मला सराव संच 2.1, 2.2, 2.3, 2.4 आणि 2.5 तर असे 5 पार्ट तुम्हाला करून घ्यायचे प्रकरणाचे आणि हे अगदी एका पेजवर सुद्धा तुमचं बसू शकतं, एवढ्या सोप्या ट्रिक आहे। ओके, तर हे नंबर 1 ला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बरं, समोर काय तर सराव संच 2.1 जो आहे तर त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की दशांश रूपामध्ये मांडा। सर्वात अगोदर तर आपण प्रत्येक सराव संचामध्ये काय काय दिलेलं आहे तर ते बघूया। पहिला सराव संच जो आहे तर त्यामध्ये आहे दशांश रूपात मांडा। आता हे मी नंतर एक्सप्लेन करतो तुम्हाला काय तर। आणि दुसरा जो सराव संच आहे तर त्यावर आहे की संख्या रेषेवर संख्या दाखवा। हे सुद्धा खूप सोपं आहे। दुसऱ्या सराव संचामध्ये परत एक दुसरा पॉइंट आहे तर तो कोणता बघा, यामध्ये आहे दरम्यानता। ओके, दरम्यानता हा एक पॉइंट आहे की जो आपल्याला सराव संच 2.2 मध्ये प्रकरण वास्तव संख्या इयत्ता 9वी गणित। ओके, आता सराव संच 2.3 मध्ये काय तर यामध्ये आहे करणी ओळखणे आणि करणीची कोटी सांगणे आणि सोबतच अजून एक पार्ट आहे तर तो पार्ट कोणता तर करणींना सोपे रूप देणे। म्हणजे थोडक्यात काय तर बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, छेदाचं परिमेयकरण करायचं, हे सगळं या सराव संच 2.3 मध्ये येतं। आता सराव संच 2.4 मध्ये काय येणार तर गुणाकार, करणींचा गुणाकार जो की सराव संच 2.4 मध्ये आपल्याला करायचा आहे। आणि अजूनच सोबत यामध्ये आपल्याला काय काय तर छेदाचं परिमेयकरण वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे। आता शेवटचा जो सराव संच आहे तर त्यामध्ये आपल्याला केवल मूल्य असा माहिती असायला पाहिजे। मग सर्वात महत्त्वाचं तर हे मित्रांनो की यामध्ये हे काय सर्व दिलेलं आहे ना तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला नेमकं सराव संच जो आहे 2.1 पासून तर सराव संच 2.5 पर्यंत आपल्याला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। कोणकोणत्या तर परिमेय संख्या दशांश रूपात मांडणे, संख्या रेषेवर संख्या दाखवणे, दरम्यानता काढणे, करणीची कोटी सांगणे, सोपे रूप देणे, गुणाकार करणे आणि केवल मूल्य काढणे। बरं, समजा आपण हे सर्व केलं, हे आपल्या सगळं लक्षात राहिलं, मग आता नंतर काय करायचं नेमकं। आता हे सर्व समजा तुमच्या लक्षात आलं की हे एवढं आहे प्रकरणामध्ये, पण आता नेमकं नंतर तर दशांश रूपात कसं मांडायचं ते बघूया। समजा आपल्याकडे आहे 13/5। ओके, 13/5 आपल्याकडे आहे आणि याला दशांश रूपात मांडायचं। बरं, कसं मांडायचं तर सरळ सरळ तुम्हाला भागाकार करायचा आहे। तुम्हाला 13 ला भाग द्यायचा आहे कितीनं 5 न। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 5 न जर आपण 13 ला भाग देतो म्हटलं तर 5 1 5, 5 2 10, 3 उरणार आहे। आणि परत समजा याला आपण या ठिकाणी समोर अंक नाही आहे तर त्यामुळे पॉईंट देत असतो आणि 0 घेत असतो। आता 5 6 30 म्हणजे 2.6 उत्तर आलं। म्हणजे या संख्येचं दशांश रूप आहे 2.6। दशांश रूपामध्ये आपण याला मांडलं। ओके, तर हे आहे दशांश रूप मांडणे आणि हे आपल्याला करायचं आहे सराव संच 2.1 मध्ये। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2.1 साठी दिलेल्या संख्या दशांश रूपामध्ये मांडा। म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला करायचं आहे भागाकार। सराव संच 2.2 संख्या रेषेवर संख्या दाखवणे, तर हे तर खूप सोपं आहे। तुम्हाला एक संख्या रेषा काढायची असते आणि संख्या रेषेवर या संख्या तुम्हाला दाखवायच्या असतात। मध्ये घ्यायचं असतं 0, या साईडला धन संख्या असतात हे तुम्हाला माहिती आहे। आणि ही जी साईड आहे तर या साईडला आपल्याला ऋण संख्या घ्यायच्या असतात आणि दिलेल्या संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या असतात। वर्गमुळात 2 दाखवा, वर्गमुळात 3 दाखवा, हे सर्व तुम्हाला माहिती आहे आणि आपण सर्व हे सिलेबस लाईव्ह कंप्लीट केलेलं आहे। ओके, आता पुढचा मुद्दा काय आहे सराव संच 2.2 मध्ये तर तो आहे दरम्यानता। आता दरम्यानता म्हणजे नेमकं काय तर समजा 3 आणि 5 आहे तर यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या कोणत्या तर तुम्ही सुद्धा सांगू शकता की 3.1, त्यानंतर 3.2, 3.4, 3.5 या सगळ्या संख्या ज्या आहेत ह्या यांच्या दरम्यान येतात। कशाच्या आणि कशाच्या तर 3च्या आणि 5च्या। म्हणजे दरम्यानता म्हणजे काय, त्यामध्ये येणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे आणि त्याला म्हणायचं आहे दरम्यानता। तर हा आहे सराव संच 9वी गणित भाग 1 वास्तव संख्या। नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता बघूया करणींची कोटी सांगणे। तर हे तर खूप सोपं आहे मित्रांनो। करणीची कोटी नेमकी कशी सांगायची असते तर हे एकदम सोपा पार्ट आणि या पार्टवर परीक्षेमध्ये प्रश्न असतोच। मी असतोच चवर जोर देतोय त्यामुळे लक्षात ठेवा। बघा, समजा आपल्याकडे असा प्रश्न आहे तर या करणीची कोटी किती तर ही जी संख्या लिहिलेली इथली तर याला म्हणायचं करणीची कोटी। मग या करणीची कोटी किती आहे 3 आहे। आतली संख्या जी असते ती कर्निस्थ संख्या असते, आतील संख्या म्हणजे कर्निस्थ, आणि ही बाहेरची जी संख्या लिहिलेली आहे तर त्याला म्हणायचं आहे करणीची कोटी। आता कोणत्याही करणीची कोटी तुम्ही अगदी इझिली फाइंड आउट
करू शकता. ओके, करणीची कोटी सांगा असा प्रश्न असतो आपल्याला. आता पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे सोपे रूप द्या. सराव संच 2.3. सराव संच 2.1 मध्ये आहे दशांश रूपात मांडणे, 2.2 मध्ये आहे संख्या रेषेवर संख्या दाखवणे, दरम्यानता काढणे, यामध्ये आहे करणीची कोटी सांगणे आणि सोपे रूप देणे. आता सोपे रूप देणे हे सुद्धा खूप सोपे प्रश्न असतात. जसं की समजा आपण एक उदाहरण घेऊया की सोपं रूप नेमकं कसं द्यायचं. आता समजा आपल्याकडे आहे वर्गमुळात 27 आणि याला सोपं रूप द्यायचं तर कसं देता येईल. तर वर्गमुळात 27 चे अवयव पाडायचे. जसं की 9 गुणाकारामध्ये 3, 9 त्रिक किती होतात 27 होतात. 9 गुणाकारामध्ये 3, आता या 9चं वर्गमूळ निघतं 3 आणि या 3ला वर्गमुळातच राहू द्यायचं कारण 3 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. किती उत्तर आलं 3 वर्गमुळामध्ये 3. तर याला म्हणायचं आहे सोपे रूप देणे. तर हे आहे सराव संच 2.3 मध्ये. आता थोडं समोर येऊया. समोर आहे की 2.4. आता 2.4 मध्ये गुणाकार करायचा आहे. करणींचा गुणाकार खूप सोपा असतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि आपण तो केलेला सुद्धा आहे लाईव्ह क्लासमध्ये. नंतर केवल मूल्य. आता केवल मूल्य थोडा वेगळा. हे जर असं असेल 5 वजा 2 तर याचं केवल मूल्य काढताना 5 ची 2 ची वजाबाकी करा 3 आली आणि हे केवल मूल्य म्हणजे 2 रेषा काढून टाका. किती उत्तर आलं 3 उत्तर आलं. यामध्ये जर ऋण उत्तर आलं तर तरी सुद्धा आपण ही जी संख्या आहे ही धनच करायची असते जर ऋण उत्तर आलं तर. म्हणजे केवल मूल्य जे आहे ना तर त्या केवल मूल्याचं उत्तर जे आहे तर ते नेहमीसाठी धन संख्या असते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सराव संच 2.5 इयत्ता 9वी गणित भाग 1. सराव संच 2.1, सराव संच 2.2, सराव संच 2.3, 2.4 आणि 2.5 इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण दुसरं कोणतं वास्तव संख्या. तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं. चला ओके बाय, धन्यवाद.